नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या पदाधिकारी मेळाव्यात आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे। लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता। अर्थात तो पाठिंबा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आणि तेवढ्यापुरता होता। परंतु या पाठिंब्यासाठी पडद्यासमोर आणि पडद्यामागे ज्या काही हालचाली झाल्या त्यातून हाच सूर व्यक्त होत होता की लोकसभेसाठी बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या मनसेला महायुतीकडून विधानसभेत बऱ्यापैकी प्रतिनिधित्व मिळेल। त्या संदर्भातील निर्णायक चर्चा सुरू झाल्या की नाही हे स्पष्ट नसले तरी राज ठाकरेंनी आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची गर्जना करत निर्णयाचा चेंडू महायुतीच्या बाजूला ढकलल्याचे दिसतंय। अर्थात युती किंवा आघाडीची शक्यता त्यांनी अगदीच फेटाळलेली नाही। युती करायची का, कुणाबरोबर जायचे आहे हे सगळे आपण नंतर ठरवू। सध्या तरी आपले लक्ष राज्यात मनसेची सत्ता आणण्याचेच असायला हवे, हा निर्धार त्यांनी बोलून दाखवला। मनसे किमान 225 ते 250 जागा लढवायच्या तयारीत आहे। स्वतः राज ठाकरेंनीच तसे स्पष्ट केले आहे। यावेळी विधानसभा निवडणुकीत चांगलेच घमासान होणार आहे। सध्या तरी कोणत्याही बाजूने निर्णायक ठरेल असे वातावरण दिसत नाही। कदाचित त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो हे राज ठाकरेंचे गणित असावे। परंतु इतक्या जागा लढण्या इतपत पक्षाची ताकद आहे का, कार्यकर्त्यांची फौज इतक्या सगळ्या मतदारसंघात आहे का, या प्रश्नावरही चिंतन व्हायला हवे। केवळ लढायचे म्हणून राज ठाकरे लढणार आहेत की त्यांच्या पक्षाचा प्रभाव असलेल्या भागात अधिकाधिक जागा लढवता याव्यात म्हणून महायुतीवर दबाव टाकण्यासाठी त्यांनी ही स्वबळाची गर्जना केली आहे, हे लवकरच स्पष्ट होईल। खरे तर आपल्या पक्षाची ताकद आणि आवाका राज ठाकरेंना चांगल्या प्रकारे अवगत आहे। मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे हा पट्टा वगळता इतरत्र मनसेचा तितका प्रभाव नाही। परंतु त्यांची अडचण ही आहे की महायुती सोबत जायचे असेल तर नेमक्या याच पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर तडजोड करावी लागणार आहे। भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गटाची ही ताकद याच भागात आहे। त्यामुळे या सगळ्यांच्या साठमारीत आपल्या हाती काय पडेल या शंकेपोटीच त्यांनी वाटाघाटी सुरू होण्यापूर्वी स्वबळाची गर्जना केल्याचे दिसतंय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।